Subscribe, share, like Unique Goa, your channel. आपल्याला करायचं असेल तर मला वाटतं की परिषदेत काम केलेल्या माझ्या कार्यकर्त्याला त्याने ते करून पाहिलेलं असतं. अधिवेशन करके देखना, किती गोष्टी आपण 100-125 गोष्टी करायच्या त्याची यादी करून पाहिलेली असते आणि त्यामुळे या सगळ्या सवयीने या गोष्टी सहज जमतात. आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना अशी एखादी ऐनवेळी गोष्ट करायची झाली तर परिषद काम केलेल्या माझ्या कार्यकर्त्याला आणि माझ्या अनेक कार्यकर्त्याला ते सहज वाटतं. यशवंतराव, अनेकदा प्रश्न पडायचा की तुम्ही तुमच्या आयुष्याचं प्रारूप कसं आणि कधी तयार केलं. ध्येयनिष्ठ, संघटन कुशल, वैचारिक स्पष्टता असणारं तुमचं व्यक्तिमत्व घडलं कसं. समविचारी जिल्हा प्रचारकासोबत तुमची जोडी जमली. दोघेही प्रतिभावान, सुबक नेटक्या कामाचे आग्रही, नियोजनाबाबत चढाओढीनं काटेकोर, कार्यकर्त्यांविषयी अपार जिव्हाळा आणि कामाप्रती अतूट निष्ठा, एकमेकांना परिपूर्ण करणाऱ्या त्याशिवाय हे काम सुरू केलं. एके वटल्यान सत्ताधारी आणि दुसऱ्या वटल्यान विरोधक अशा दोन्हीच्या सहमतीन केल्लो प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात जनतेचो आशिल्लो विरोध हे एकमेव आंदोलन देशभरातले आसपाक शकता. सत्ताधारी आणि विरोधक एकठांय येऊन हे आंदोलन चिरडपाचो पूर्ण प्रयत्न केलो. संघ परगणातले ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर दत्ताराम देसाई यांच्या नेतृत्वाखाली हो लोकलढो आम्ही लढयलो. या आंदोलनात स्वतः हांव, डॉक्टर भूषण भावे, प्राध्यापक सुभाष जाण, गोविंद देसाई, राजेंद्र केरकर, अभिजित सावयकर अशा असंख्य कार्यकर्त्यांनी झोपून घेऊन काम केलं. हे आंदोलन खूप दीर्घ काळ चाललं. साधारणतः 4 ते 5 वर्ष हे आंदोलन चाललं. 2023 साली सेंट झेवियर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वासाठी ABVPनं आंदोलन उभारलं. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या विद्यार्थी मंडळाला मान्यता देण्यासाठी विद्यालयातर्फे चालढकल करण्यात आली. तेव्हा ABVPनं या अन्यायाविरोधात आवाज बुलंद केला. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्याच्या मध्यस्थीने अखेर सन्मानपूर्वक तोडगा काढण्यात आला. परिषदेच्या संस्कार कार्यात शिबिरांचा विशेष वाटा राहिला. 9 जुलै विद्यार्थी दिन, 12 जानेवारी युवक सप्ताह, अभ्यासवर्ग, चर्चासत्र, कार्यशाळा यामधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची पेरणी झाली. ABVPनं गिरिवासी युवा संमेलन, प्रतिभा संगम यासारखे सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जे विद्यार्थ्यांना व्यासपीठ आणि आत्मविश्वास देणारे ठरले. परिषदेच्या माध्यमातून SEIL म्हणजेच स्टुडंट्स एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग या उपक्रमाअंतर्गत ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गोव्यात आणून एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेखाली सांस्कृतिक संवाद घडवून आणला गेला. 2020 मध्ये आलेल्या कोविड महामारीच्या काळात धन्यवाद. याच्यासाठी करतोय की अशा प्रकारचा कार्यक्रम करणं हे देखील आपलं काम आहे असं विद्यार्थी परिषद आणि
स्लाइड्स जे केले ते अपूर्ण. आजच्या या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते आमदार संकल्प आमोणकर इथे आहे आणि मी संकल्पश्रींना विनंती करते की आजच्या या अभिवाचन कार्यक्रमाचे प्रमुख मिलिंद भांडगे यांचा सत्कार त्यांनी करावा. मातेच्या सेवेसाठी अखंडपणे रुजू झाले. आजही गोव्याच्या महाविद्यालयामधून ABVP कार्यरत असून अनेक विद्यार्थी, पत्रकार, शिक्षक, समाजसेवक अशा विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे पुढारी म्हणून घडत आहेत. कारण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे संघटन, संस्कार आणि संकल्प. आणि या साऱ्यांच्या पाठीमागे एकच विचार, देशहित सर्वोपरी. सन 1970 नंतरचा काळ गोवा केवळ सुरू होते. धन्यवाद सर. मंचासीत अतिथींमध्ये उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्रीयुत मिलिंद मराठी सर. सरांचा पहिल्या सत्रामध्ये खूप सविस्तर असा परिचय झाला होता, तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की सर आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत आणि सर सध्या नॅशनल बुक ट्रस्ट दिल्लीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी आपल्या ह्या पूर्व कार्यकर्ता एकत्र मोठी गोष्ट आहे. मंचासीत मान्यवरांमध्ये उपस्थित आहेत श्रीयुत विलास सतरकर सर. सतरकर सर, आपल्याला सतरकर सरांचा परिचय माहीत आहे की सतरकर सर डॉक्टर K. हेडगेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. मूळचे केरी फोंडा येथील कार्यकर्ते आहेत. 1989 पासून विद्यार्थी परिषदेच्या कार्यात संपर्कात आहेत. गोवा प्रदेश मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत ते सक्रिय होते. विद्यार्थी दशेत ट्रायमिस्टर विरोधात आंदोलन असेल, कोकण रेल्वेच्या समर्थनात केलेलं आंदोलन असेल, नायलॉन 66 प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन किंवा गोवा बोर्ड SSC पेपर समस्या अशा अनेक आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व सरांनी केलेलं आहे. 1996 पासून डॉक्टर K. हेडगेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक असे म्हणून ते कार्यरत आहेत. सरांना मुख्याध्यापक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट शिक्षकासाठीचा गोवा राज्य पुरस्कार मिळालेला आहे आणि सध्या सर NEP 2020साठी राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीचे सदस्य आहेत. सरांना असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्राचा पत्रकार संघाचा भास्कर पुरस्कार सरांना प्राप्त आहे. तसेच लोकमतचा प्रतिष्ठित नागरिक असा पुरस्कार सरांना प्राप्त आहे आणि आत्ता सरांकडे कोकण प्रदेश उपाध्यक्ष अशी जबाबदारी आहे. मी सरांचं सुद्धा ह्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करते. मंचासीत मान्यवरांमध्ये उपस्थित आहेत शुभम विश्राम मळी. शुभम मूळ उत्तर पेडणेतील आहे आणि उत्तर गोव्याचा कार्यकर्ता आहे. हासापूर पेडणे येथे निवास आहे आणि 2021 पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आहे. यापूर्वी पेडणे शहर मंत्री, उत्तर गोवा जिल्हा महाविद्यालय प्रांत कार्य समिती सदस्य अशी जबाबदारी शुभमकडे आहे. मी त्या कामाच्या अनुभवाचे थोडेसे म्हणजे हांव प्रत्यक्ष कामान खूब आसा वचूना, पूण प्रत्यक्ष ज्या टायमार गरज आसा तेन्ना पयलीं नायक सर खूब एक्टिवली करतालो. म्हणजे हांव तितली एक्टिव करिना, पूण कमीत कमी ती भुमिका करप ह्या हितून हांवें ही जबाबदारी जेन्ना प्रांतान जाल्या नंतर घेतली आणि आज थोडेसे खूब बरे कामाचे स्वरूप दिसता गोंयांत. म्हणजे आमी जेन्ना काम करता तेन्ना नाशिल्ले तशा प्रकारचे आसा.
म्हणजे खूप बऱ्यो टीम आसा, उत्तरेची टीम बरी आसा, दक्षिणेची टीम बरी आसा, रेग्युलर टीम बैठका जाता घेवप, तशा प्रकारचे डिसिजन घेवप ही पद्दत जी आसा कार्यपद्दती अंमलात हाडली वयता. प्रितेश म्हाका कितलो टायम आसा? 5 मिनटां तरेन काम चल्लां. म्हणजे आमी आत्तां शेवटच्यो 4-5 स्लायडी पळयल्यो, तितून आत्ताची जी टीम आसा म्हणजे गेल्या वर्साचो स्टुडंट कावन्सिलचो लिडर आसा किंवा तेजे पयलींचो आसा तो आमचो आत्तां पूर्ण वेळ गेला. म्हणजे लेटेस्ट फाटल्या आठवड्याक तेजे आमी निरोप समारंभ केलो. सो ती परंपरा सुद्दां चालू आसा. म्हणजे जी नरेंद्र सावयकरान पूर्ण वेळ वचपाची परंपरा केली ती आत्तां लेटेस्ट गेला आमचो अक्षय दिलखुश शेट हो आमचो काणकोणचो कार्यकर्तो जो गेल्या वर्साचो स्टुडंट कावन्सिल चॅरमॅन आशिल्लो. सो अशा प्रकारे तें खंड हें जावना, म्हणजे थंय खंड पडना, तें एक चालू आसा. आत्तां जें हें आसा की आमचे कडेन उत्तर गोंयान 6 शाखा आनी दक्षिण गोंयान 9 शाखा. सो ह्या वर्साचो संकल्प आसा म्हणजे 9 सो 15 शाखेचो संकल्प आसा. ऑलरेडी 2 अभ्यासवर्ग जाले. म्हणजे उत्तरेच्या अभ्यासवर्गान 2 शाखेंतले म्हणजे पणजी आनी डिचोली ही शाखेची घोशणा जाली. दक्षिणेचो अभ्यासवर्ग हांगा म्हाळसा नारायणी देवळान जालो. थंय आमी फोंडा आनी वास्को अश्यो 2 शाखा घोशीत जाल्ल्यो आसा ऑलरेडी. आत्तां ज्यो जावपाच्यो आसा नजीकच्या काळात तितून पेडणे, सांखळी, म्हापसा, वाळपय अश्यो 4 शाखा जेचेर काम आसा म्हणजे बरें वेवस्थीत काम आसा. जेच्या जाग्यार मेंबरशीप जाल्ली आसा अश्यो ज्यो 4 शाखा उत्तर गोंयान जातले एडिशनल. आनी दक्षिण गोंयान मडगांव, कुंकळी, काणकोण, सांगें, शिरोडा आनी धारबांदोडा अश्यो अजून 6 शाखा, 1, 2, 3, 4, 7, 8 शाखा ह्यो जावच्यो आसा. सो एकूण जी मेंबरशीप आसा जी आत्तां कॉलेज कॅम्पसाचेर खूब जावन आपण सद्या हायर सेकंडरी आमी कवर केली तितून 1295 ही उत्तर गोंयची, 1381 म्हणजे 2676 मेंबरशीप ही ह्या वर्साची आत्ता पर्यंत जाल्ली आसा. टार्गेट जे आसा ते दोन्ही जिल्ह्यांनी 10,000 मेंबरशीपचे टार्गेट आसा. अजून एक मोठे टार्गेट जे आसता ते दर वर्सा आमी सगळ्यांनी पळयलां ते म्हणजे निवडणुका. फाटल्या 2 वर्सां आमी खूब म्हणजे थंपींग मेजॉरिटी घेवन जिखलेले आसा. ह्या वर्साय तशा प्रकारचा प्रयत्न ऑलरेडी कॉलेजींचेर सुरू जाल्लो आसा. कारण आत्ताचो जो खरो कार्यकर्त्यांचो टीम आसा ती ऑलरेडी कामाक लागलेली आसा. आनी बरेच जुने कार्यकर्ते तेच्या वांगडा आसता. म्हणजे बरें सांगपाक बरें म्हणजे हांगासर आतां शशांक आसा, विशाल आसा किंवा रुपेश हे कितलीं वर्सां म्हणजे केन्ना तरी काम करताले तेन्ना युनिवर्सिटी इलेक्शनाचें काम करताले अखंडीतपणान आतांय बी. आतांय आमकां केपें कुंकळी लागलो की आमी शशांकान केन्ना विशालाक फोन करता. सो अशा पद्दतीचें हें जें कोऑर्डिनेशन आसा तें आजुनूय चलता. त्या खातीर बाकीचे जे आसा म्हणजे गेल्या वर्सा म्हाका दिसता कॅम्प इन्चार्ज आमचो शेटगांवकर आशिल्लो, ऋषिकेश शेटगांवकर आमचो थांबलेलो कार्यकर्तो जो पूर्ण वेळ जावन वचून येयलो आतां. आनी आतां गेल्या वर्सा कॅम्प इन्चार्ज तो आशिल्लो. म्हणजे कॅम्प सांबाळपाचें काम म्हाजी विद्यार्थ्यांनी म्हाजी कार्यकर्त्यांनी केलां. सो अशा प्रकारचो जो सपोर्ट सिस्टम जी आसा ती विद्यार्थी परिशदेची म्हाजी कार्यकर्ते दीत आसा. ती एक खूप मोठी जमेची बाजू ह्या सगळ्या हितूनच्यान आसा. त्या खातीर म्हाका दिसता की अशा फुडच्या सगळ्या कामान जेन्ना जेन्ना आमकां आजचे कार्यकर्ते उरले मारतले तेन्ना तुमी सगळे जाण अवश्य तुमचो हातभार दितले. कारण आमकां पणजेन देपो आसा सदांच. मागीर म्हाका देप्याची याद जाता ती म्हणजे हांव इलेक्शनाक रावलो आनी ते एका युवारान लास्ट मुमेंटाक एक केलें म्हणजे बऱ्याच जाणांक खबर आसता तेणी त्या युवारा पासून मारलो आनी तो कितें केलें तेणी फेरीबोटीन तो बेतीन गेलो. मारलो तेणी फेरीबोटी कडेन आनी तो भुरगो फेरीबोटीन चडलेलो बेगीन वचपाक. मारलो आनी देपो देवलो. तो भुरगो बेतीन पावलो. तो बेतीन गेलो परत येलो आनी पुलीस स्टेशनाक गेलो. कितें देप्यान म्हाका मारला म्हणून दाखपाक येयली भितर देपो. ते पुलीस ताका विचार करता अरे देपो ती देप्याक वळखता. देपो म्हणजे कोंबडो मनीस तोच तेका मारता. सो अशा प्रकारचो देप्याचो तेन्नाचो रोल आशिल्लो. आनी आतांच्या युनिवर्सिटी इलेक्शनाक आमी ताका सांगता म्हणजे गेल्या वर्साच्या इलेक्शनाक आमी ताका सांगला देप्या म्हणटे तो देप्याचो रोल आतांय करत आसता म्हणून. सो तो रोल करपी देपो हो सदांच आमचे कडेन आसता. सो अशा प्रकारचो एक सगळो कार्यकर्त्यांचो संच जो खूब वर्सां पासून कामान आसा आनी जो अखंडीतपणान काम करता. तेच हेणी म्हणजे विद्यार्थी परिशदेन येतकीर विद्यार्थी जावन काम करता. म्हणजे म्हावय सर केन्ना सांगता तुमी म्हाका त्रासान जाता म्हणून आपूण आतां संस्कार वरती गेले तें विद्यार्थी परिशदेन जें आसा पळय न्ही तें थंय ना म्हणून. सो म्हाका दिसता त्या ताकदीन तेच पद्दतीन आमी सगळे जाण काम करता. सो अशेंच काम करीत रावया. तुमचो सगळ्यांचो आमी उलो मारता तेन्ना तुमचो सपोर्ट मेळटलो अशी अपेक्षा व्यक्त करता. परत एकदा सगळ्यांचें स्वागत करता. धन्यवाद. सर्व माझी कार्यकर्ते माझी कार्यकर्ता म्हटलं माझी कार्यकर्ता होऊ शकत नाही. आपण स्वातंत्र्य सैनिक किंवा माझी स्वातंत्र्य सैनिक म्हणतोय का असं अजिबात नाही. त्यामुळे माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाच्या संदर्भात खूप सांगावंसं वाटतं परंतु वेळेअभावी आणि तशी तयारीही नाही. खूप वर्ष झाली 1973 पासून विद्यार्थी परिषदेचं काम गोव्यात सुरू झालं
आणि सुरू झालं आणि लगेच बंदही पडलं. बंद कशासाठी? आमच्यासाठी नाही, कार्यकर्त्यासाठी नाही, परंतु ज्यावेळी 73मध्ये कामाची सुरुवात झाली, माझ्यावर सेक्रेटरी म्हणून इथली जबाबदारी दिली. हे नेमके कार्यकर्ते ज्यावेळी होते, पण कार्यकर्त्यांपेक्षा आपले समर्थक जे होते, मला आठवतं एक अनिल कुलकर्णी म्हणून राष्ट्रमतमध्ये काम करत होता मडगावला, पूर्वीचा कार्यकर्ता, त्याने भरपूर त्यावेळेला मदत केली आणि ते हळूहळू कार्यकर्ते एकत्र करण्याचे काम सुरू झालं. आणि 1-1.5 वर्ष होईपर्यंत 2 वर्ष होईपर्यंत आणीबाणी लादली आणि त्या आणीबाणीमध्ये काम केलं, परंतु कामात जरा खंड पडला. परत 77मध्ये काम नेटाने सुरू झालं आणि कामाला गती आली. त्यानंतरचा सगळा विषय म्हणजे विलासरावांनी मांडलेला आहे. आम्ही सगळे भाग्यवान आहोत, कारण एक सामान्य वर्ग आम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये एक काम केलं आहे की सर्व बाकीच्या कामाच्या तुलनेनं मी जर सरळ ताठपणे म्हणेन की ज्या देशाला ज्या कामाची आज गरज आहे, ज्ञान चारित्र्य एकता परिषदेचा मंत्र आहे आणि हे प्रत्यक्ष अशा संस्काराने भरलेले कार्यकर्ते उभं करणं हे काही सोपं काम नव्हतं. कार्य सर्वजण करतात, परंतु त्या कार्याचा उपयोग आणि त्या कार्याचा दूरदर्शी विचार कोणी करत नाही. आणि परंतु विद्यार्थी परिषदेनं तो केला आणि आम्हाला त्या कामात ओढून घेऊन खरोखर आमच्यावर उपकार केले की आम्ही घडलो त्याच विचाराने. आजची परिस्थिती काय आम्हाला माहीत आहे. एका कॉलेजमध्ये अशा कार्यक्रमाला गेलो होतो. त्या कार्यक्रमाला एक विद्यार्थी मला भेटला, जरासा ओळखीचा होता. म्हटलं काय करतोय बाबा? म्हणलं फर्स्ट इयर BCom करतोय. मग पुढं काय करणार? आता BCom कम्प्लीट करणार, पुढं काही चांगलीपैकी नोकरी शोधणार, मग पुढं मस्तपैकी लग्न वगैरे होऊ शकतं. झालं इतकंच. म्हणजे आजच्या विद्यार्थ्याची मानसिक भूमिका काय असते याचं एक उदाहरण आहे. या समाजात कितीतरी लोक आहेत, मग आम्ही काही सामाजिक जबाबदारी कधी बघणार नाही का? ज्याने आपल्याला सर्व काही दिलं आहे, शेतकऱ्यांनी आम्हाला धान्य दिलं आहे, बाकी सर्वांनी समाजासाठी जो करतोय, पण त्याचे कधी आपल्याला आपल्या मनात उपकार आळी करत नाही. त्या उपकाराची आपण आठवण करत नाही का? नाही म्हणाला, असं केलं पाहिजे. आज सीमेवर सैनिक तिकडे उभा आहे, तो आमचं रक्षण करतोय, या संदर्भात तुला काही वाटत नाही काय? वाटते म्हणाला, पण हे कोणी त्याला सांगितलंच नव्हतं. हा विचार त्याच्या मनात रुजवत नव्हता. पण परिषदेचं काम सुरू झालं, संघाचं काम सुरू झालं आणि हा राष्ट्रवादाचा विचार अंतर्भूत करण्यासाठी, मनात घेण्यासाठी त्या विचारांची गोव्यात त्यावेळेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि त्याचे रिझल्ट, त्या कामाचे आज जे फळ आपण बघतोय, तुम्ही समोर बसलेली सर्व मंडळी आहे. आणि त्याला मी सांगितलं बाबा, समाज म्हणून एक चीज आहे, समाज आमच्यासाठी सर्व काही करतोय, देश आहे, देशाचे सैनिक आहे, हे राष्ट्र जर मजबूत झालं तर आपण सगळे मजबूत होऊ. आणि म्हणून आपलं कर्तव्य नाही आहे का? एवढं फॅमिलीपुरतं आपलं हे आहे का सगळं? मला बरोबर आहे तुझं. तर म्हटलं तू विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हो, तेव्हा तुम्हाला सर्व काही कळेल. आणि त्यासाठी मी म्हणतो की या परिसराला आमच्यासारख्या लोखंडाचा कुठेतरी स्पर्श झाला आणि ते परिसराचे गुण आमच्यामध्ये आले आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी जे काय आपल्या हातून होतं ते आम्ही करू शकलो. कारण एक राष्ट्रवादाची चिंगारी आमच्या मनात येऊन गेली आणि म्हणून सगळे काही गोष्टी घडत गेल्या. आम्ही अशाला भाग्यवान म्हणतो की आदरणीय यशवंतराव केळकरसारखे थोर विभूती असं आपण म्हणतो. त्यांना बघितल्यानंतर काय तरी त्यांनी काय बोललं याचं नाही, पण त्याचं जे आचरण होतं, कधी मुंबईत बैठकीला जावं लागलं होतं, 3 मार्बल आर्च हे आपलं ऑफिस जुनी आहे आणि यशवंतराव आले की मग काय कोणी म्हणजे मस्ती मजा करायचे सगळे आधी, पण यशवंतराव आले की कोणी एक शब्द सांगायचा म्हणजे एवढा एक काय म्हणतात त्याला एक भय जो असतो ना,
तो म्हणजे आदरयुक्त विधी असं जे आपण काय म्हणतो, आदरयुक्त विधी यशवंतरावसारखे कार्यकर्ते झाले आणि ती यांच्या मनात आदर आहे आणि भय आहे आणि त्या भयामुळे चांगल्या गोष्टी, चांगले संस्कारही आपण प्राप्त करू शकतो. खूपशा गोष्टी त्यांनी बैठक कशी घ्यावी, बैठकीत पुढच्या विषयाला काय प्राधान्य, कसं प्राधान्य द्यावं, ते दुसऱ्याच्या मनात बिंबवण्याचे कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे अशा मोठ्या विधिकडून आपण शिकलो. आणि आज जे काय आम्ही उभे आहोत त्याच संस्कारामुळे आहोत असं मला खरं सांगावं असं वाटतं. आणि म्हणून आम्ही सगळे भाग्यवान आहोत. आपण खूप काही गोष्टी केल्यात, परंतु येणारी पिढी, या पिढीमध्ये कार्यकर्त्यांची या संस्काराची पुढच्या पिढीपर्यंत देण्याचं काम काय आपलं आहे. जोपर्यंत आम्ही हे करू शकू मोठ्या नेत्याने आपल्या सर्वांना केलं पाहिजे. मी आता वयस्कर झालो, सगळं झालो, परंतु संस्कार तेच आहे, संघाचं काम तेच आहे, परिचयाचं काम आहे, भारतीय जनता पक्षाचे काम तेच आहे. आणि हे सगळं आम्ही पुढच्या पिढीसाठी हे राष्ट्र चांगलं व्हावं, हे राष्ट्र मोठं व्हावं, ते कुणाच्या आधारावर होणार. सर्वांना असं काय अजूनही आहे, शिवाजी भाऊ आपण आमच्या घरी नाही, शेजारी भाऊ, त्या त्रास आपल्याला नको आहे. आणि हा विचार करून नाही चालत. आपल्याला जे काही या राष्ट्रासाठी काही योगदान सर्वांकडून घ्यायचं आहे. आणि निश्चितपणे आपण काय होतो इकडे, विद्यार्थी परिषद म्हणून काय होतं, संघ म्हणून काय होतं, भारतीय जनता पार्टी म्हणून काय, शून्यातून सगळं उभं झालं. कुणी केलं? तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी हे सगळं काम उभं केलं. आणि म्हणून हे कार्य पुढं नेण्याचं कार्य हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मी काही वेळ या सगळ्या कार्यासाठी कुठेही असू दे, पार्टीत असू दे, परिषदेत असू दे, कुठेही असू दे, ते मला वाटतं आपल्याला करावं लागणार. तरच आपला देश, आपला समाज निश्चितपणे संस्काराशिवाय आणि शिस्तीशिवाय काही त्याला पर्याय नाही आहे. ती जेव्हा आपल्यात येईल तेव्हा आपण समाजाला मोठं योगदान देऊ शकू. जास्त वेळ नाही घेतात, परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. माझ्या 2 शब्द संपवतो. भारत माता की. त्याचे सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे आयचो कार्यक्रम असा. आणि आमकां सगळ्यांक भाऊ गाजूच सांगला आणि भाऊ भाषण करून आत्ता सांगला. आणि हातूंतल्यानच आमी सगळे व्हडले जाले. आणि जशें उदोळ सांगलें की त्या टायमार आमी जेन्ना मेंबरशीप करताले तेन्ना मेंबरशीप करता आसतना आमकां कॉलेजीन तेन्ना कोण व्हडले केअर करिनाशिल्ले. तेन्ना PSU एक्टीव आशिल्ली, AGSU एक्टीव आशिल्ली, अशा टायमाचेर केल्ली मेंबरशीप आशिल्ली. तेजे उपरांत ते बोडीतला नांवाचें एज्युकेशन जेन्ना जालें कॉलेजी हेजे खातीर, कॅपिटेशन कॉलेजी खातीर, तेन्ना आमी ABVP म्हणून कांय जाण भितर सरपाक पळयताले. पूण तेन्ना आमकां इतलें आडयताले, इतली झगडीं जातालीं तेन्ना त्या टायमार की तुमी आसात कोण, तुमचे आसात कितले करून. तेन्नाच्यान वळख 1988 म्हाका याद 87 ते सांखळेचें जें गव्हर्मेंट कॉलेज आसा तें कॉलेज 8 दीस बंद दवरलें. ABVP विचार 8 दीस बंद दवरलें कॉलेज. नारेश्वर 8 दीस बंद दवरलें. भुशणूय आसा हांगासर. आणि 8 दीस वचून त्या कॉलेजीच्या भायर आमी बसताले आनी तें कॉलेज बंद दवरलेलें. मागीर कित्याक बंद दवरलें, ज्या कारणां खातीर बंद दवरलें तें कारणूच खोटींग आशिल्लें मागीर कळ्ळें आमकां. तो गोम्स म्हणून एक प्रिंसिपल आशिल्लो तेन्ना. मागीर तेजे उपरांत नार्वेकाराचें आंदोलन जालें, नार्वेकाराच्या विरोधात. आणि त्या आंदोलनान ABVPची खरी शक्ती जी आसा ती लोकांक कळ्ळी. अजित सिंग राणे आसा, विश्वास आसा, भूषण आसा, तेवटेन विशाल आसा, मागीर खूब जाण अशे आसात. कृष्णा गेलो दिसता, कृष्णा गांवस, भगवान आसा. भगवान स्टुडंट नाशिल्लो पूण तो सदांच फुडें आसतालो ABVPचें नांव घेवन. जाल्यार तेन्ना ते कॉलेजी बंद करपाचो टायम जेन्ना आयलो तेन्ना आमी इतले पर्यंत भितर गेल्ले की मेंबरशीप करून काम करून की त्या टायमार ABVP इतले भितर गेल्ले की मागीर कॉलेजी बंद जर करतलो जाल्यार ABVPच जाय म्हणून सांगलें. आनी मागीर सगळ्यो गोंयच्यो तेन्ना कॉलेजी बंद जाल्यो म्हाका याद आसा. आणि 89 तें आंदोलन जालें. तातूंत तेजे उपरांत मागीर युनिवर्सिटी कावन्सिलाचें इलेक्शन जिखलें. अशें वेगवेगळ्या कामाच्या माध्यमांतल्यान ABVPचें काम करीत करीत हांगा पर्यंत पावलें. एक प्रामाणीकपणान मनांतल्यान दिसता अशेंच. आयज हांव फाटले जेन्ना हो कार्यक्रम ठरलो तेन्नाच्यान हांवें घरा सांगलें की आयज कार्यक्रम आसा. बायल म्हाका म्हणपाक लागली की तूं मावड्या वता काय म्हणटा. इतले फावटी हांवें तिका सांगलें की हांव आयज म्हजो प्रोग्राम आसा म्हणून. म्हणटकच इतलें ABVP कडेन आशिल्लें रिलेशन जें आसा आनीक हें रिलेशन अशेंच आसा. वदळ विलासान सांगलें की आतां सगळें सर जालें पूण कितें करतलो, तशीच वळख आशिल्ल्या कारण कितें सांगपाचें. ताणें सांगलें की केन्नाय उलो मारल्यार मदत करात.
ती मातसो उलो मातसो बेगीन मारात. खूब फावटी ताण लागले उपरांत बायक हाडपाची आमकां संवय आसा आनी ते करता आनी तितून मागीर ते पावल्यात. हेजे मुखारय आसतलेच. आनीक हेच शिक्षण जें आसा त्या टायमार मेळिल्लें, हें शिक्षण आमकां आयजूय उपयोगाक पडटा, फाल्यां उपयोगाक पडटलें. आनीक इतलेंच ह्या समयाचेर सांगता. देव बरें करूं. तरी नायक सरा बरोबर म्हजो संबंद आयलो आनी ताणें म्हाका अक्षरशा ABB ओडून हाडलें. ताजे नंतर सावयकर सारके, भुशण भावे सारके अशे सगळे कार्यकर्ते म्हाका मेळ्ळे आनी तांचे बरोबर एक सादो कार्यकर्ते ह्या आमी ABB काम केलें. हांगा बिवा मळीक सर बशिल्ले सर, तांच्या बरोबर म्हजो संबंद आयलो आनी ह्या जोडले. अशें पयलीं हांव संघाचो कार्यकर्तो, ताजे नंतर ABBचें काम करतालो. हातूंतल्यान एकूच समजलें जें की वागप कशें, खंयचे स्टेजीचेर कशें एज अ बिजनसमॅन हांव सद्या जें कितें काम करता पळय तेन्ना म्हजें सद्या जें काम करतात लोक तांचे बरोबर कशें वागप हें फस्ट लेसन म्हाका ABBंतल्यान मेळ्ळो. आनी ताजे खातीर हांव सदांच ABBचो आभारी आसा की प्रत्येक स्टेजीचेर ज्या तरेन सर आमचे कडेन वागताले ते तांचे कडल्यान शिकले, तांचे कडेन हांव शिकलो, किंवा उरिल्ले जे कार्यकर्ते आशिल्ले तांचे बरोबर हांव कशें वागतालो हें तशें जेन्ना लक्षांत हाडटा तेन्ना एक ऑर्गनायजेशनल स्कील जें आसा तें म्हाका आयलें. हाचो एक परिणाम म्हळ्यार रायट नाव आय हॅव बिल्ड अ ऑर्गनायजेशन वेर आय कॅन हँडल अबाउट 150 पीपल एट अ टायम. पूण हें जें सगळें कितें आसा तें म्हाका ABBंतल्यान मेळ्ळें. हाजे खातीर ABBचो खंयचोच कार्यक्रम जो आसा हांव केन्नाच चुकयना. आनी म्हाका एक सादी इन्विटेशन आयलें पळय अशें सांगलें, म्हाका 8 दीस फाटीं इन्विटेशन आयलें. म्हगेलें आज खंय तरी वचपाचो प्रोग्राम आशिल्लो, सगळो कॅन्सल जालो. पयलीं म्हण हो हांगा पयलीं वचपाक जाय. सो हाजे खातीर हांव ABBचो सदांच आभारी आसतलों. आनी म्हजें सहकार्य जें आसा तें हांवें सांगल्या प्रमाणे सदांच एनी टायम आय बी देर विथ ABB. तितलेंच सांग. संपर्क आयलो. एक कडाक्याचें वत आशिल्लें आनी आमच्या गांवांतले आतां सद्या अभाविप आसा तातूंत तुका वचपाक जाय. तर ताणें विचारलें कोण कोण आसात, तर ताणें सांगलें प्राध्यापक नायक सर आसात. तर तांकां ते वळखताले, ते फॅमिली फ्रेंड्स आशिल्ले तेंचे. ताणें म्हणलें पूर्ण जपून दी आनी पूर्ण आईचोय बी पाठिंबो आशिल्लो की तूं सोशल वर्क कर अशें म्हणून. आनी अभाविपाचें जेन्ना हांव कार्यक्रम घेतालें तेन्ना म्हाका अभाविपांतलें कांयच कळनाशिल्लें. म्हाका तें एक गीत याद आसा, आमी बिगडलो तुमी बिगडाना. तर हांव म्हणटालें अभाविपान येवन बिगडपाक शिकयता काय कितें असो अर्थ दिसतालो त्या गाण्याचो. पूण ते तुमी बी घडाना असो त्या गाण्याचो अर्थ आशिल्लो. आनी त्या गाण्यांतल्यानच आमी आज घडून गेले. अशें असंख्य आमच्या बरोबर काम करपी आसा सगळे आज वेवस्थीत आपल्याचो वेवसाय आनी आपल्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रान नांव कमयतात. अशे खुबशे आमदार जाले, विश्वास सातरकर आसा एडवोकेट, तशेंच संकल्प आमोणकर आसा, मागीर आमचे अशे वेगवेगळे पॉलिटिकल हातूंय आसात. तशेंच शिक्षकी पेशान तर म्हाका दिसता चड आमचे अभाविपाचे कार्यकर्ते आसात. पयलीं देशभक्ती म्हणटा तशें कितें सारकी खबर नाशिल्ली, पण म्हाका दिसता अभाविपान आमकां देशभक्ती कितें आसा हें सारकें शिकयलें. आनी हें जें आमकां अमृतुल्य ज्ञान दिल्लें आसा अभाविपान तें म्हाका दिसता आमचें आजीवन आमचे बरोबर उरतलें. आतां जेन्ना हांव शिक्षकी पेशान आसा तेन्ना प्रत्येक गोश्ट देशा खातीर कसो ताजो फायदो जातलो हातूंतल्यानूच ती शिकोवपाची प्रेरणा म्हणजे आमकां अभाविपान दिल्ली आसा. तशेंच खूब बऱ्यो अश्यो मित्र मैत्रिणी अभाविपान दिल्ल्यो आसात एक्रॉस गोवा. त्या बद्दल हांव अभाविपाचे आभार मानता. आनी अभाविपान अशेंच कार्य करत रावचें, कित्याक आतां सद्या ह्या गोश्टीची खूब गरज आसा. कित्याक देशभक्ती ही भुरग्यां मदीं रुजल्ली चड ना, ती रुजोवपाची आतां परत आमकां गरज आसा. धन्यवाद. आपण ज्यांना वैभव बापट असं म्हणून ओळखतो, बापट त्याचं एक दिवस गाडीत बसलो आणि पणजीला आंदोलनाला आलो. म्हणजे विद्यार्थी परिषदेचं कार्यालय बघण्याआधी जेल बघितली. पहिल्या दिवशी ABBच्या कार्यक्रमा दिवशी मी आलो, रात्री 2:30 वाजता घरी पोहोचलो. अशा प्रकारे विद्यार्थी परिषदेच्या
कार्याला सुरुवात झाली त्याच्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये मी प्रमुख म्हणून काम केलं. शुक्रतारासारखा आपण कार्यक्रम केला होता, ज्याच्यात आपण म्हणजे निधी जमवण्यासाठी तो कार्यक्रम असतो. विटे अंधाराचे जाळे सेजल फडकेंचा केला होता. म्हणजे मी स्वतः पैसे जोडण्याआधी पैसे मागायला शिकलो. आणि आज मला कळतं माझ्याकडे पैसे मागायला येतात तेव्हा मला काय वाटतं. त्यामुळे आपल्यावर जे संस्कार होतात, जी कार्यपद्धती विद्यार्थी परिषदेची कार्यपद्धती शिकता शिकता माझी कार्यपद्धती घडत गेली. सैद्धांतिक भूमिका शिकता शिकता माझे सिद्धांत घडत गेले. मी विद्यार्थी परिषदेचं काम करत नसून मी माझ्यावरच काम करत होतो हे मला काम थांबवल्यानंतर कळलं. किंवा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून तो सील असेल, डिबेट्स असेल, युनिव्हर्सिटीची खूप इलेक्शन असतील. एक प्रसंग युनिव्हर्सिटीची खूप इलेक्शनमध्ये भाग घेतला. इलेक्शनला खूप जिंकली पण एकच हरलो होतो. आणि तेच आता मी त्यांना सांगितलं, आत्ताचे आमदार मुरगावचे संकल्प आमोणकर जे आहेत ते एका मताने इलेक्शन आम्ही हरलो होतो. आणि त्या रात्री मी जेवलो नव्हतो, मी पूर्ण रडलो होतो. एका मताने इलेक्शन हरण्याचं काय दुःख असतं ते मी तेव्हा पाहिलं होतं. पण ह्याच्यातून मानसिकता घडत गेली, विचार बळकट होत गेले. आणि विद्यार्थी परिषदेचं काम थांबवल्यानंतर आज ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो तिथे विद्यार्थी परिषदेने दिलेले विचार, संस्कार आणि कार्यपद्धती, ह्याच कार्यपद्धतीवर आम्ही काम करतो. आणि त्यामुळे समाजामध्ये काहीतरी आपण कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आज विद्यार्थी परिषद कार्यकर्ते ज्या क्षेत्रात काम करतात तेव्हा ते चांगला विचार घेऊन करतात, शिस्तबद्ध रीती करतात. प्लॅनिंग इन ॲडव्हान्स अँड प्लॅनिंग इन डिटेल असा अभ्यास वर्गात शिकवायचं. पण आता नरेंद्रभाईंनी सांगितलं कायम लेट पण थेटच असायचं. सो अशी आपली कार्यपद्धती या सर्व माध्यमातून गेलो. पण विद्यार्थी परिषदेनं जे दिलं त्याची परतफेड आयुष्यात होऊ शकणार नाही. विद्यार्थी परिषदेच्या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. ज्या ज्या वेळेला योग्य वेळ नरेंद्रने म्हटलं हात मारी त्या वेळेला आम्ही विद्यार्थी परिषदेची हजर असू. विद्यार्थी परिषदेचं नाव जरी पेपरात वाचलं तरी खूप आनंद होतो. विद्यार्थी परिषदेच्या गोव्यातील ह्या पुढील कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आमचं कायम सहकार्य परिषदेसमोर असेल. धन्यवाद. कशी घडटा आणि हाचो अनुभव म्हाका कसो आयला हे दोन व्यक्ती संदर्भात हांव तुमकां म्हाजो परिचय जेन्ना उलयताले, तुमी प्रत्येकान जेन्ना उलयला तेन्ना एक आपुलकी आशिल्ले आमचे दत्ता नायक सर. हाच्या बद्दल नरेंद्र दादा जेन्ना उलयता तेका कितली कुयदाद करपाची कार्यकर्त्याची संवय आशिल्ली हें तुमकां नरेंद्र दादा सांगतना दिसता. आणि तेच तितलोच स्नेह, तितलोच मोग त्या नायक सराचो आमकांय बी लागलो. अशें व्यक्तिमत्व विद्यार्थी परिशद घडयता. एकदा स्पर्श जेन्ना विद्यार्थी परिशदेचो लाभलो की तो आख्या सबंद जिवनात तुमच्या वांगडा तो उरता. दुसरो अनुभव आमी सगळे जे एक्टीव कार्यकर्ते आशिल्ले तांचे बद्दल सदांच नांवां आयकता, ताचे बद्दल उलयता. एकूच दुसरें एक व्यक्तिमत्व हांव तुमच्या मुखार दवरता. आमी इंदोर अधिवेशनाक गोंयसून जेन्ना परत काम सुरू जालें तेन्ना पयले फावट अरावंड 60 भुरग्यांक घेवन पयले फावट आमी इंदोर अधिवेशनाक वचपाक भायर सरिल्ले. आनी एक्सेप्शनल तेन्ना एक्चुली पूर्व तयारी आशिल्ली आनी पूर्ण तयारी आशिल्ली. सगळे ट्रेन एडवान्सान बुकींग जाल्ले, सगळ्यो सीट्स रिजर्वड आशिल्ल्यो. आमी बफर टायमींग दवरून सगळे तयारी दवरिल्ली. पूण गोंयसून जी ट्रेन वचपाची आशिल्ली ती 6 वरां उशिरा पावली आनी आमचो सगळो फुडलो शेड्यूल हाडलो. आमकां फुडली ट्रेन जी इंदोर वचपाक जाय आशिल्ली ती चुकली. अशा वेळाचेर आमच्या वांगडा आमी कार्यकर्ते म्हणून आशिल्लेच, बट निरुपाताई जेचो चडशे फावटी केन्ना उल्लेख जायना पूण प्राध्यापिका म्हणून निरुपाताई आमच्या वांगडा आशिल्ली. तेन्ना प्रसंग असो आयलो की ह्या भुरग्यांक 60 जाणांक घेवन आमकां जे गोंयकार जेन्ना मुंबय वयता आनी ते बी लोकलान तांकां चडचें पडटा तेन्ना तेंची कितें हालत जाली आसली ती तुमी विचार करा. अशा 60 भुरग्यांक घेवन निरुपाताई आमच्या वांगडा तांकां लोकलान बसोवपाक तांकां देंवोवपाक आशिल्लीच. बट ताच्या उपरांत तांकां मुंबयच्यान इंदोर सुद्दां पावासर असो प्रसंग आयिल्लो की सगल्यांक टॉयलेटी कडेन बसोन वयचें पडलें. आमचे कडेन एक सुद्दां सीट रिजर्व नाशिल्लें कारण आमकां दुसरे ट्रेन धरून वयची पडली. ती निरुपाताई प्राध्यापिका आसून कितेंच कमी नाशिल्लें, ताका फ्लायट घेवन वचपाक शकताली, इंदोर पावपाक शकताली. ती निरुपाताई आमच्या वांगडा टॉयलेटीच्या भायर रातभर बसोन ट्रॅव्हल करून इंदोर अधिवेशनाक पावली. ह्या दोन व्यक्तीं कडेन जेन्ना हांव पळयता तेन्ना हांव खरेंच ऋणी आसा विद्यार्थी परिशदेचो की ह्या विद्यार्थी परिशदेन म्हाका स्पर्श केलो. आनी आयज जें कितें आजून हांव कांय घडोना,
आनी घडपाचो खूब उरला. सो हांव आनीक व्हडलें कांय सांगपाक वयचो ना, पूण स्पर्श लागलो आनी नायक सरा सारके, निरुपाताई सारके अशे असंख्य कार्यकर्त्यांचो म्हाका स्नेह मेळ्ळो. पूण हांव सदांच विद्यार्थी परिशदेक ऋणी आसतलो. देव बरें करूं. नमस्ते नमो मातृभूमी, तुझा ध्यास घेऊन या, फुटे शब्द जेथे तिथे, जिथे दृष्टी पावे तिथे रूप तुझे, तुझी मृत्तिकाही शिरी मी धरूनी, तुला अर्पणे हे अहो भाग्य माझे, तुझा दास होऊन या रंगलो मी. नमस्ते नमस्ते नमो मातृभूमी, तुझा ध्यास घेऊन या. असावे सुखी वा विषादात भारी, असो संकटाचे महापूरदारी, हसो तरी भक्ती सेवा परम वैभवाच्या दिशामुक्तचारी, तुझ्या भक्ती माझी असादंगलो मी. नमस्ते नमस्ते नमो मातृभूमी. केवळ गोव्यातले जुने कार्यकर्ते नाही येतात, ज्यांनी गोव्यामध्ये पूर्ण वेळ काम केलं तेही आहे. शिवाजी आलाय, दहीबावकर, अत्यंत अस्खलित कोकणी बोलू शकणारा आशिष, शिवाजी बोलतो पण आशिष भावे, तोही आज आपल्यामध्ये आहे. आणि त्यामुळे हे जे एक एकत्रीकरण आहे ना, खरं म्हणजे एवढ्याच अनेक गोष्टींमुळे ऊर्जा मिळते. आणि आज यशवंतराव केळकरांच्या वरती जे प्रिय यशवंतराव हा जो एक आपण अत्यंत नवीन नवीन अशा प्रकारचा जो प्रयोग बघितला आणि ते ऐकत असताना आपल्या मनामध्ये जे विचार आले, खरं म्हणजे अशा प्रकारच्या एखाद्या शेवटच्या समारोपाच्या भाषणाची पण खरं म्हणजे गरज नाही. तो कार्यक्रम आणि आत्ताचं झालेलं वैयक्तिक गीत मातृभूमीला नमन करणार हे खरं म्हणजे आज पुरेसे होते. पण ABVP वाले आपको बुलाया है और खाना खिलाया है तो कुछ तो काम आपसे करके लेंगे, छोडेंगे नाही. आणि त्यामुळे त्यांनी मला सांगितलंय की बोला. बरं 70 मला तिथूनच म्हणतो की मिलिंदजी 8-10 वर का, आणि तेही त्यांनी क्रॉस चेक करून घेतलं खाली. कोणाला तरी विचारलं, नरेंद्रला विचारलं, 5 मिनिटं इकडे तिकडे होईल. पण त्यामुळे मला एक असं वाटतं की खरं म्हणजे हा सगळा जो आपल्या कार्यकर्त्यांचा एकमेकांबरोबरचा हा जो आंतरिक संबंध आहे, विद्यार्थी परिषदेची खरी ताकद जर असेल तर ती ताकद आहे. आज अशा वेळेला स्वाभाविकपणाने नाईक सर आठवण होते. म्हणजे गोव्यामध्ये मी आलेलो आहे आणि आज नाईक, याच्या आधी केप्याच्या पूर्ण वेळांच्या वर्गामध्ये मी आलो होतो. 3 दिवसाचा वर्ग होता. पण मला वाटतं 3ऱ्या दिवशी जेव्हा शहरातल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना बोलवलं होतं तेव्हा मागच्या बेंचवरती म्हणजे मागच्या खुर्चीवरती अगदी मिश्किल हसत नाईक सर तिथे उपस्थित होते. आणि त्यांची केवळ उपस्थिती अशा कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपल्या कोणालाही प्रेरणादायक अशी असते. म्हणजे मला तर काही वेळेला असं वाटतं की आज आपण यशवंतरावांवरती प्रिय यशवंतराव ही एक कार्यक्रमात्मक अभिवाचन आपण ऐकलं. पण खरं म्हणजे दत्ता नाईक सरांसारखे अनेक यशवंतराव केळकर त्या जागी स्वतःला खोल जमिनीमध्ये गाडून घेऊन त्यांनी काम केलं. म्हणूनच ही सगळी महत्त्वाची माणसं त्यावेळेला मला घरी जाता आलं नाही. मी आज घरी जाऊन आलो.
11 मार्च 108/82. याचा अर्थ त्या दिवशी त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं आणि 12 मार्च ईश्वरी बोलावणं आलं आणि ते निज धामाला स्वतःच्या घरी ते निघून गेले. नाईक सर हे खरं म्हणजे माझ्या सकट सगळ्यांचे मितवा होते. मितवा, मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि काय, अफाट ज्ञान भंडार. कुठल्याही गोष्टीचा रेफरन्स त्यांना विचारला आणि त्यांनी सांगितलं नाही असा अनुभव माझ्या आयुष्यात तरी नाही. दर्शनशास्त्राची बैठक, प्रचंड वाचन. आज जे काही आपण विमर्श जे म्हणतोय ना, खरं म्हणजे हा शब्द नसताना त्यावेळेला नाईक सरांनी जी स्टेटमेंट्स केली ती आजच्या विमर्शाच्या लढाईला त्यांनी त्या काळामध्ये दिलेली उत्तरं होती. त्यामुळे नाईक सर नाही आहेत आणि मी गोव्यात आलोय असा हा एका अर्थाने पहिला आजचा प्रसंग आहे. जमतो तेव्हा काय सांगावं. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सगळं माहिती आहे. मी काही वेगळं सांगीन असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा 3-4 मुद्दे माझ्या मनामध्ये आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की आपण सगळ्यांनी ज्या विद्यार्थी परिषदेचं काम केलं त्या विद्यार्थी परिषदेच्या कामाचं तत्वज्ञान हे पुन्हा पुन्हा आपण आपल्या मनामध्ये तेवत ठेवलं पाहिजे. 2-4 मुद्दे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की भारताची एकता आणि अखंडता ही अत्यंत पवित्र आहे आणि नॉन निगोशिएबल आहे. हे आपलं तत्व होतं आणि त्यामुळेच 1962च्या चीन आक्रमणापासून 90च्या कारगिल युद्धापर्यंत आणि 1983च्या आसाम आंदोलनापासून 3 बिघा, चिकन नेक, डिटेक्ट, डिलीट अँड डिपोर्ट अशी अनेक आंदोलनं आपण केली. त्या एका तत्वावरती आपण केली की भारताची एकता आणि अखंडता, संप्रभुता ही अत्यंत पवित्र आहे आणि नॉन निगोशिएबल आहे. नो कॉम्प्रोमाइज, नॉट ॲट ऑल, कम व्हॉट मे. दुसरं आपण तत्व ह्या सगळ्या कामातून शिकलो, ज्याचा उल्लेखही अनेकांनी केला, की हे जे काही आपण राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं वगैरे लक्ष म्हणतो ना, त्यातला पुनर्निर्माण हा शब्द सुद्धा आपण महत्वाचा आहे. जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका, अशा प्रकारच्या कवित्वाची ज्या वेळेला चलती होती आणि तरुणांना जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुसून टाका आणि आपण नवा भारत घडवू याची एक आस होती, त्याही वेळेला विद्यार्थी परिषदेने म्हटलं की सॉरी, सगळं जुनं जाळून टाकण्याची आवश्यकता नाही. अनेक चांगल्या गोष्टी आमच्या परंपरेमध्ये होत्या आहेत, त्या आम्ही पुनरुज्जीवित करू, टिकवू आणि नवीनाला तितक्याच उमेदीने कवटाळू. आमच्यामध्ये घुसलेल्या वाईट गोष्टींना निर्ममतेने नष्ट करून टाकू. म्हणून आपण नवीनाचा केवळ आग्रह धरला नाही, आपण शब्द वापरला राष्ट्रीय पुनर्निर्माण. तोही आपण मनामध्ये घोळवला पाहिजे. आणि मग हे पुनर्निर्माणाचं जे लक्ष्य आहे ना, जे उद्दिष्ट आहे ना, ते कोणी एका दोघांनी, 2-4 टॉवरिंग पर्सनॅलिटीजनी, 1-2 थिंक टँक्सनी, 2-4 बुद्धिजीवींनी किंवा अगदी मजदूर, किसान अशा एका प्रकारच्या विशिष्ट वर्गांनी करण्याचं काम नाही आहे. यू कॅनॉट गिव्ह कॉन्ट्रॅक्ट टू देम. हे या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी समजून करण्याचं काम आहे. तिथेच यशवंतरावांनी सांगितलेली सामूहिकता ही वैचारिक पण आहे आणि व्यावहारिक कार्यपद्धतीमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आपण नेहमी असं म्हणत गेलो की प्रत्येक व्यक्तीच्या प्रभावी सहभागामधून राष्ट्रीय पुनर्निर्माण शक्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या सहभागात. आणि तेच आजही आपल्याला ॲप्लिकेबल आहे. आज आपला सहभाग काय आहे? कारण आपण नेहमी म्हणतो वन्स अ कार्यकर्ता ऑलवेज अ कार्यकर्ता. ठीक आहे, वर्किंग, प्राध्यापक कार्यकर्ता, पूर्णवेळ कार्यकर्ता, जुने कार्यकर्ते, काही विशेषण आपण जोडू त्याला हवी तर, पण वन्स अ कार्यकर्ता ऑलवेज अ कार्यकर्ता.
आणि त्यामुळे प्रत्येकाच्या प्रभावी सहभागातून जर राष्ट्रीय पुनर्निर्माण सिद्ध होणार असेल तर आज माझा सहभाग काय प्रकारचा आहे विचार करा. आपण आणखीन असं म्हटलं की चला एकदम प्रत्येकाचा जनसहभाग शक्य आहे का माहित नाही, पण 51% लोकांचा कॉन्शियसनेस हा देश, समाज, संवेदनशीलता, समाजाचं मी काही देणं लागतो, हे जरी आपण करू शकलो ना 51% लोकांचा कॉन्शियसनेस, तरी सुद्धा खूप होईल. आणि म्हणूनच आम्ही गीत म्हणताना स्वाभाविक असं म्हणतो, एक के दशलक्ष होकर कोटियों को है बुलाना. म्हणून आपण असं म्हटलं की हे सगळं जर करायचं असेल तर फोकस राहायला लागेल. वन लाईफ वन मिशन, हे पण करून बघतो, ते पण करून बघतो, त्या करण्यात आनंद मिळेल, कदाचित नवेपणाचा नक्की मिळेल, तो आनंद हवा हवासा पण वाटेल. पण जर आपल्याला राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या दिशेने जायचं असेल तर वन लाईफ वन मिशन न अन्य पंथा, हा भाव कुठेतरी आपल्याला आपल्या मनामध्ये आणता येईल का, आणायला लागेल का. आणखीन एक तत्व आपण फार पहिल्यापासून पाळलं आणि ते म्हणजे सामाजिक समता, समरसता, समता. जाती, पंथ, भाषा, राज्य, श्रीमंत गरीब, ग्रामीण शहरी, शिकलेला न शिकलेला, स्त्री पुरुष, या सगळ्या भेदांच्या वर उठून आम्ही काम करतो. आणि त्याच बरोबरीने विद्यार्थी परिषदेने सोशल डेटरंट, सोशल क्रिटिक आणि सोशल वॉचडॉग या तिन्ही भूमिका आपल्या कार्यकाळामध्ये पाळत राहिले ABVPचे सगळे कार्यकर्ते. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या तत्वांचं सुद्धा स्मरण कधीतरी महिन्यानी, वर्षांनी, 6 महिन्यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला करायला पाहिजे असेल. पण आपण त्याचं स्मरण करतोय तो म्हणजे आणीबाणीच्या विरुद्ध विद्यार्थी परिषदेने आणि एकूणच संघ परिवाराने केलेला संघर्ष. स्वातंत्र्याचं दुसरं युद्ध आपण लढलं, आपल्याला कल्पना नसेल. आणि म्हणून कदाचित विद्यार्थी संघटना अभाविप ही एकमेव असेल की ज्यांनी राष्ट्रीय स्तरावरच्या हुकुमशाहीला आव्हान दिलं आणि आपल्या मर्यादित शक्तीमध्ये का असेना पण आंदोलन केलं. असाच आणखीन एक उल्लेख मला करावासा वाटतो. आपल्यापैकी जे कार्यकर्ते ABVP मध्ये थोडा अधिक काळ काम केलं असेल आणि त्यातल्या कोणाला जर का हैदराबाद, आंध्र प्रदेश, आता तेलंगणा त्या कार्यालयात जर का जायचा प्रसंग आला असेल तर कार्यालयात गेल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की नक्सलिझमच्या विरुद्ध लढणाऱ्या आणि त्यामुळे प्राण गमावायला लागणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची चित्र त्या ठिकाणी लावलेली आहेत. ज्या वामपंथी लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमची रिक्रुटमेंट सेंटर्स कॅम्पस होती, विद्यार्थी परिषदेने आपल्या सकारात्मक राष्ट्रीय रचनात्मक कामाच्या माध्यमातून ही सगळी रिक्रुटमेंट सेंटर्स बंद केली. एका अर्थाने सशस्त्र हिंसक माओवादी विचारांच्या विरुद्ध घटनात्मक पद्धतीने आंदोलन करत शहरी माओवाद्यांचा बुरखा टराटरा फाडून त्यांची कॅम्पसवरून सुट्टी करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर अशी एकमेव विद्यार्थी परिषद संघटना आहे जिने सशस्त्रपणावर विश्वास असणाऱ्या संघटनेचा रचनात्मकतेने निपात केला. आणि आज कॅम्पसेसमध्ये आपल्याला माहिती आहे त्यांची रिक्रुटमेंट सेंटर्स बंद आहेत. तिथले वरवरा राव जे त्यांचे अध्वर्यू राहिलेले आहेत ते आज कपाळाला हात लावून बसलेत की रिक्रुटमेंट कशी. पण दुसऱ्या बाजूने हे आपण सगळं केलं, पण मला अजूनही असं वाटतं की अजून खूप करायचं बाकी आहे. आणि खरं म्हणजे तिथे आपल्या सगळ्यांचा रोल सुरू होता असं मला वाटतं. आजही मास मीडिया, फिल्म, टेलिव्हिजन,
ड्रामा, स्टँडअप कॉमेडी, OTTवरचे कंटेंट, यामध्ये कोण आपल्या विचारांचे कंटेंट टाकतंय? मला नाही वाटत कोणी टाकतंय. आणि अत्यंत शिवराळ भाषेमध्ये स्टँडअप कॉमेडी करणाऱ्यांना प्रचंड तरुणांचा काय म्हणतात त्याला फॉलोईंग का काय ते हिट्स त्यांना मिळतात. हे फार मोठं फील्ड अजूनही आपल्याकडून सुटलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. आपण म्हणताना म्हणतो क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही, पण ती अजूनही भावना आहे. प्रत्यक्षात फील्डवरती आपल्याला अजून पोचायचं. असंच दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे स्पोर्ट्समन, खेळ. त्यांच्या प्रॅक्टिसमुळे असेल कशाहीमुळे असेल अजून स्पोर्ट्स पर्सनॅलिटीजमध्ये ABP अजून रुजले. रिसर्च स्टुडंट्स म्हणावे तेवढे आपण रुजलेले. स्वातंत्र्य मिळून आता इतकी वर्ष झाली, पण आजही इस्लाम मानणाऱ्यांची जी आजची जी पिढी आहे ती त्यावेळेला असं वाटलं होतं की स्वातंत्र्याच्या वेळेचे आणि फाळणीची जी दुःखद घटना सगळ्यांना अनुभवायला लागली त्याची विभीषिका पिढ्यानंतर विसरेल ही तरुणाई इस्लामला मानणारी. आणि मोठ्या प्रमाणावर देशाच्या कामाकरता विद्यार्थी परिषदेमध्ये सहभागी होईल. पण दुर्दैवाने आजही मुस्लिम आणि ख्रिश्चन विद्यार्थी प्रचंड मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परिषदेमध्ये येत आहेत. हे अजून प्रत्यक्षात आलेलं नाही. त्याला काय देशामध्ये माननीय अटलजी त्यावेळेला या कार्यक्रमाला आले होते तेव्हा आपलं लॉन्चिंग झालं. आणि दत्तात्रेयजी हे आपले त्याचे पहिले जनरल सेक्रेटरी आहे OCचे. पण आज प्रेशर आपल्यावरती असं वाढलं की बाहेरच्या देशातले भारतात शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता ऑर्गनायझेशन आहे, बरोबर आहे. पण आज भारतामधले जे विद्यार्थी बाहेर शिकतात त्यांच्याकरता काय? विद्यार्थी परिषदेने गेल्या 4 वर्षापासून ABVP ओव्हरसीज नावाचा फोरम स्थापन केला. प्रत्येक विश्वविद्यालयामध्ये त्याचं नाव वेगळं आहे कारण तिथली मोड्स ऑफ ऑपरेंडी काम करण्याची वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी ABVP म्हणून आपण काम करू शकत नाही. पण संघाच्या हिंदू सेवा संघाच्या कोऑर्डिनेशननी आज युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, काही प्रमाणात साऊथ एशिया मधल्या अनेक ठिकाणी आपले जे विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांचा एक लूज फोरम आपण बनवला आहे. आणि केवळ तो लूज फोरम नाही आहे. ब्रिटिशांनी ज्यांना गुलाम केलं कॉमनवेल्थ त्यांची एक असोसिएशन आहे तर त्यात भाग घ्यायचा नाही घ्यायचा कॅन बी डिबेटेड. पण कॉमनवेल्थ युथ काउन्सिल आहे त्याच्या इलेक्शन्स होतात. 56 देश आहेत कॉमनवेल्थ युथ काउन्सिलमध्ये. यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी 1,500 ॲप्लिकेशन इलेक्शन करता आले. त्यातले 48 कॅन्डिडेट स्क्रुटिनीनंतर मैदानात राहिले आपण असं म्हणू. 10 मेंबरची काउन्सिल आहे. 48 पैकी 10 निवडणार. वोटर्स 56 देशांमधले इन्क्लुडिंग पाकिस्तान, बांगलादेश. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की त्या 10 पैकी 4 इलेक्टेड पोस्ट विद्यार्थी परिषदेच्या डायरेक्ट कार्यकर्त्यांनी जिंकल्या 56 देशातल्या वोटर्सच्या. फलित सिजेरिया दिल्ली तो नॅशनल कन्व्हिनर आहे आपला ABVPचा. स्कूल एज्युकेशनमध्ये स्कूलमध्ये ABVPचं काम करणार. तो चेअरपर्सन म्हणून निवडून आला पॉलिसी आणि ॲडव्होकेसीमध्ये. आपला IIT मुंबईचा कार्यकर्ता गुरदीप सिंग वोरा, आपण अनेक जण ओळखत असाल, अमुक नक्की ओळखत असेल. IIT तो थिंक इंडियाचा ॲल्युमनस आहे. तो चेअरपर्सन झाला, व्हाईस चेअरपर्सन फॉर पार्टनरशिप अँड रिसोर्सेस. मुस्कान आनंद आपली छात्रा कार्यकर्ती जी स्टुडंट्स फॉर सेवाची ऑल इंडिया कन्व्हिनर होती, जम्मूमध्ये राहते ती. CWC मेंबर आहे. ती एशिया रिजनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आली. आणि प्रत्यक्ष काश्मीर श्रीनगरमधनं फरहाना भट ही विद्यार्थिनी
मार्जिनलाइज ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आले. आणि ही जी मी 4 नावं सांगितली या 4 नावांचा आपण सर्च करा, तुम्हाला कुठेही ABVPचा ट्रेल पण दिसणार नाही, कारण तशी तयारी करूनच आपल्याला निवडणूक लढायला लागली, कारण पाकिस्तानमधनं पण वोट्स पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत. शेवटी एकच अपील आपल्याला सगळ्यांना करतो, आजच्या विद्यार्थी परिषदेला आपली तन मन धन तिन्हीची आवश्यकता आहे. ताकाला जाऊन भांडण लपवणारा मी नाही. जुन्या कार्यकर्त्यांकडे विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या संचालन करण्याकरता आर्थिक मदत मागणं हे माझं काम आहे आणि आम्ही तरी तो हक्क मानतो, तुम्हीही मानता. इथपासून आपल्याला यात काही वैचारिक कॉन्ट्रीब्यूट करता येईल का, मनाने काही इन्व्हॉल्व होता येईल का? आज पूर्णवेळ कार्यकर्ते 822 आहेत महाराष्ट्रातले. आपण सगळे या 822 लोकांना आम्ही पालक कार्यकर्ता देऊ शकत नाही आहोत. तुम्ही पालक होऊ शकता का? कारण तुम्ही सगळं बघितलंय. थोडा तसेच प्रिय यशवंतराव अभिवाचन कार्यक्रम प्रमुख मिलिंद भणगे आणि त्यांचे सहकारी पुण्याच्या हांगा सादर करपाक आयल्या म्हणून त्यांच्याही विद्यार्थी परिषदेच्या वतीन खूप आभार मानतात. तुम्ही पळयतात युनिक गोवा.